खरंच महाराष्ट्राचं भलं होईल असं मला वाटतं. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटाकडे जातोय, तर आपण शेवटीला एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला एक दोन्हीपैकी एक निवडायचं किंवा एका वाक्यात त्याचं उत्तर द्यायचं. चालतंय. तर मला सांगा, कुराण की संविधान? संविधान. संविधान. संविधानामुळेच मला कुराण जे आहे ते त्याचं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला पठण करण्याची म्हणा किंवा कुराण चिकित्सा करण्याची. मी तर प्रत्येक वर्षी आर्थिक कुर्बानी राबवताना सांगतो, विशेष करून एक पोस्ट असते, या देशात मी आर्थिक कुर्बानी करू शकतो, तर ते फक्त आणि फक्त संविधानामुळे तुमचे हक्क आणि जे अधिकार आहेत ते अबाधित आहेत. त्याच्यामुळे प्रथमतः संविधान आणि तो कयामतचा आखिरतचा जो विषय आहे आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी कसं राहावं हे मला संविधान देखील सांगते. मात्र त्याही पलीकडे आचरणाच्या बाबतीत आणखीन डीप मध्ये जर मला काही घ्यायचं असेल तर मग कुराण. हिजाब निवड की बंधन? निवड. बंधन कसं? बंधनला तर आपण सरळ फाट्यावर मारतो आपण. बरोबर. आणि हे ह्या भाषेमध्ये का बोलतो? कारण त्या महिलांमध्ये, त्या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, ज्यांना बंद करायचंय, ज्यांना ह्या गोष्टी नाही घालायच्या, त्याच्यामुळे आपण सरळ म्हणतो. पण सुरुवातीला सांगितले, कार्ल मार्क्सने सांगितलं होतं की धर्म या पूजी गोळी आहे. तर धर्म तुमच्या दृष्टीने मुक्तीचा मार्ग की गुलामीचं साधन, गुलाम करण्याचं साधन कोणतं आहे? सगळाच धर्म मुक्तीचं साधन आहे. ते गुलामीचं साधन हे लोक बनवतात. मग मुक्तीचं साधन बनवणाऱ्या लोकांनी पुढे यावं, ते मुक्त त्यांच्याशी संघर्ष करावा आणि तो संघर्ष गेल्या हजारो वर्षापासून चालू आहे. माझ्यासाठी धर्म हे मुक्तीचं साधन आहे. मी मुक्तीचं साधन म्हणून रिप्रेझेंट करणार आणि मी मुक्तीच्या साधनावर चालतोय. बरोबर. आपल्याला कोणाच्या मागे जायचंय ते आपण ठरवायचं. इस्लाम मधील सर्वात मोठी एक गैरसमजूत काय आहे असं तुम्हाला? परिपूर्ण आहे. परिपूर्ण आहे. परिपूर्ण नाही. कुठलाही धर्म हा परिपूर्ण नसतो. तो तत्कालीन त्या वेळेपुरता परिपूर्ण असू शकतो. त्रिकालाबाधित कायमस्वरूपी परिपूर्ण असा कुठला धर्म नसतो. तुमचा सर्वात बोल्ड असा लेख ज्यामधून तुम्हाला खूप ट्रोल झालंय, मला त्रास झाला, धमक्या आल्या, असं कोणतं आहे? खूप अनेक लेख तुम्ही लिहिले. खूप लेख आहेत, बऱ्याच लेखांच्या विषयी झालेले आहेत. बुरख्याच्या बाबतीमध्ये झालेले आहे. काही ठिकाणी सगळ्यात डेंजर कांड ते इराणच्या बाबतीत झालं होतं. इराणमध्ये आपण ज्या महिलांनी तिथे हिजाब आणि बुरखा जाळला होता आणि त्यावेळी त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आपण लेख लिहिला होता आणि आपण म्हणालो होतो की इथल्या मुस्लिम महिलांना हे सांगितलं जाणार नाही की जगातल्या काही मुस्लिम महिला ज्या हिजाबच्या समर्थनार्थ तुम्ही रस्त्यावर उतरला होता तोच हिजाब त्या ठिकाणी जाळला जातो. आणि तो हिजाब घातला गेला नाही म्हणून हजारो महिलांना गोळ्या देखील घातल्या गेल्या. तर हे इथल्या मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यावेळी मला बऱ्याच जणांचे फोन आले. तसे लव जिहाद वगैरे या संदर्भामध्ये काही आपण बोलल्यानंतर हिंदुत्ववादी लोकांकडून देखील फोन येतात. त्यांच्याकडूनही बोललं जातं. त्यांनाही आपण मग सारासारपणे व्यवस्थित उत्तर देऊन जे आहे त्यांनाही सांगत असतो आपण. तेही दोन्ही बाजूनी फोन येतात मला. मला एका बाजूने कोणी फोन येत नाही. मला धर्मांध मुस्लिम देखील फोन करतात आणि हे धर्मांध हिंदुत्ववादी देखील फोन करतात. बुरखा सुरक्षा, ओळख की ओझ? आता याच्यामध्ये मगाशी मी जसं बोललो की पोशाख म्हणून आपल्याला मान्य आहे, पोशाख म्हणून. मात्र ते कधी ज्यावेळी निवड स्वातंत्र्य दिलं जाईल. जर निवड स्वातंत्र्य असेल तर हे महिला ठरवणार सुरक्षा आहे का ओझ आहे. मात्र जर ते दडपणाने दाबून जर दिलं जात असेल तर ते ओझच आहे. आणि माझ्यासाठी तर मी स्पष्टपणे ही माझी एक भूमिका वैयक्तिक बुरखा हे गुलामीचं प्रतीक आहे. आता एक मला सांगा, धर्माच्या नावावरचं सर्वात मोठं पाखंड कोणतं आहे? काय वाटतं? धर्माच्या नावावर सर्वात मोठं पाखंड हे आहे की या देशामध्ये सर्वच धर्मामध्ये जे दैवीकरण दैवत मानतात, ईश्वर मानतात, ते सगळे त्याचे जे काही रिप्रेझेंटेशन करणारे लोक आहेत त्या अशा पद्धतीने बोलतात जसे काही हे ईश्वराचे प्रवक्तेच नियुक्त केले गेलेले आहेत. हे सगळ्यात मोठं पाखंड आहे असं मला वाटतं. ईश्वर एवढा संकुचित विचारांचा नाही, बिलकुल असू शकत नाही. या जगाची निर्मिती करणारा विचार करण्याची गोष्ट आहे की आकाशगंगा ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती करणारा ईश्वर एवढा संकुचित विचारांचा असू शकत. तो उदारमतवादी आहे, खूप उदारमतवादी आहे. त्याचे उदारमत आता मला सांगताना सुद्धा खूप असं म्हणजे हे वाटतं की आपण त्याला समजू शकत नाही ऍक्च्युअली. बट आपल्याला बोलताना हे छान वाटतं की त्याची भावना, त्याची उदारता आपण समजू शकत नाही.
आणि त्या उदारमतवादी उदार असलेल्या ईश्वराला आपण संकुचित नाही केलं पाहिजे, मला असं वाटतं. तुमच्या जीवनातील प्रेरणास्थान असं एक नाव सांगू शकतो? एक नाव नाही सांगू शकत. मी मगाशीच बोललो ना की मी बुद्धांपासून फार पैगंबर साहेबांपर्यंत, अगदी बसवांना असतील, शिव फुले शाहू आंबेडकर असतील, तुकाराम महाराज असतील, असे रोहिदास महाराज आहे, कबीरदास आहेत, की थोडक्यात विचार हीच प्रेरणा आहे. विचार हीच प्रेरणा आहे. त्यांचे विचार जे आहेत ती प्रेरणा आहेत. की जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहेंदो ज्ञान, कबीरदास सांगतात ना. हे देखील विचार आपल्यासाठी आदर्श आहे. अच्छा. आपला भारत किंवा भारतीय समाज येणाऱ्या 2050 मध्ये तुम्ही कुठे पाहा, म्हणजे तुमच्या नजरेतून कुठे असला पाहिजे, त्यासाठी तुमचा काय प्रयत्न? याच पद्धतीनं जर चालला का धर्माच्या ह्याच्यावर, तर मला असं वाटतं की अश्मयुगामध्ये आपण असू, पण आधुनिकता जर स्वीकारणार असेल, सद्विवेक बुद्धीच्या जोरावर जर देश चालणार असेल, तर मला असं वाटतं की आपण चीन आणि अमेरिकेशी आपली तुलना करू शकतो. ऍक्च्युली आपण फालतू देशांशी स्वतःशी तुलना करण्यापेक्षा आपण जे देश डेव्हलप आहेत, विकसित देश आहेत, विकसित देशांशी आपली तुलना केली पाहिजे. विकसित देशांमध्ये काय सोयी सुविधा नागरिकांना दिल्या जातात, नागरिक म्हणून त्यांची कशी किंमत केली जाते, या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी आपल्या देशामध्ये आणण्याचा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर आपण पाहतोय की आपल्या तिथे सुविधांचा सगळा बोजवारा बाजार उठलेला आहे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आता शेवटचं आपण शेवट्याकडे आलोय. इथपर्यंत बघत आपला हा जो पॉडकास्ट बघितला प्रेक्षकांनी, त्यामध्ये तुमचे ट्रोलर्स असतील किंवा समर्थक असतील, त्यांना तुम्ही शेवटचा काय संदेश द्या? म्हणजे तुमच्या पेजच्या माध्यमातून तर देतच असतं, पण आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचा शेवटचा संदेश काय असेल? पहा, मी त्यांना म्हणू शकतो मला ट्रोल करत राहा, मला काही फरक पडत नाही, तुम्ही असं केलं मी तरी पण करतो, मला असं काही बोलायचं नाही. मला असं म्हणायचंय की चिकित्सक व्हा, सद्विवेक बुद्धीचा वापर करा. तुम्हालाही एकच आयुष्य आहे, मलाही एकच आयुष्य आहे. तुमचं आयुष्य निरर्थक घालवू नका. बरोबर. हे आयुष्य प्रत्येकाला दिलेलं जे आहे त्या आयुष्याला सार्थकी घालवायचं का नाही, हे काम तुमचं आहे आणि हे परिपूर्ण निर्भर तुमच्यावर आहे. चिकित्सक व्हा, सद्विवेक बुद्धी जे आहे ते हे करा आणि बुद्धी प्रामाण्यवादाच्या आधारावर जे आहे ते गोष्टी स्वीकारायला सुरुवात करा. कोणीही काहीतरी धर्माच्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत, चिकित्सेच्या बाबतीमध्ये बोलतंय किंवा अतिवादाच्या बाबतीमध्ये जर एखाद्या ठिकाणी धर्माच्या आधारावर अतिवाद जो काही केला जातो त्याच्या बाबतीमध्ये बोलतोय, तर तो माणूस काहीतरी धर्माचा विरोधक आहे, तो माणूस काहीतरी देशाचा विरोधक आहे. असा काही विचार करण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं की आपलं आयुष्य त्याच वेळी समृद्ध होईल, म्हणजे त्यांचं स्वतःच, ज्यावेळी ते इतरांवर प्रेम करायला शिकतात. बरोबर. मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी काहीच नाहीये. ऍक्च्युली त्यांना शेवटी काही या गोष्टी अज्ञानातून घडतात. ज्या माणसाला ज्ञान असतं तो माणूस असं कधी करत नाही. आपण त्यांचं प्रबोधन केलं पाहिजे. मी तुमच्या प्रबोधनाच्या बाबतीमध्ये कधीही थकणार नाही, एवढंच मी त्यांना सांगू शकतो. बरोबर. चांगलं वाईट थोडक्यात आपण सगळं स्वीकारलं पाहिजे. यस, 100% सगळं स्वीकारून समोर गेलं पाहिजे. तर हे होते पैगंबर शेख, धर्म परिवर्तन आणि जे विचार आपण या पॉडकास्ट मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय मन मोकळेपणाने आणि दिलखुलासपणे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्यांच्याकडून खूप काही समजून घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे, पण एका भागामध्ये ते कव्हर करणं मला वाटतं शक्य नाही. परत कधीतरी आपण त्यांना परत बोलतं करण्याचा प्रयत्न करू. आज तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी एवढं मन मोकळेपणाने बोललात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही देखील हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभार. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.